नवरात्रीच्या काळात अनेक जण उपवास करतात, पण आरोग्याच्या दृष्टीने उपवास करताना काय खायला हवं आणि काय खाणं टाळायला हवं हे तुम्हाला माहिती आहे का? उपवास करताना कोणती पथ्य पाळायला हवीत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. नमस्कार, मी साधना राजवाडकर कॅमेरामन रोहित सह तुमचं स्वागत करते. उपवासाविषयी वैद्य नंदकुमार मुळ्ये यांनी नेमकं काय सांगितलंय ते जाणून घेऊयात. वैद्य सांगतात की उपवास हा वयसापेक्ष विषय आहे. आपल्या प्रकृतीनुसार उपवास करण्याचा निर्णय घ्यायला हवा. पित्ताचा त्रास असलेल्यांनी उपवास करू नये. स्त्रियांचा मोनोपॉजचा काळ म्हणजे साधारण 45 ते 55 या वयोगटातल्या महिलांनी उपवास करणे टाळावे, तर 50 ते 60 या वयोगटातल्या पुरुषांनी उपवास करू नये. कारण या वयात आपल्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्समुळे अनेक बदल होत असतात. उपवासाने कुपोषण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. उपवास करायचा झाला तर फलाहार घेणं अतिशय उत्तम. फक्त हेवी सायट्रस असलेली फळं टाळावीत. आता हेवी सायट्रस असलेली फळं कोणती? संत्र, द्राक्ष आणि अननस खाऊ नये. लिंबाचं सरबत घेतलं तर मात्र चालेल. ड्रायफ्रूट्सचं सेवन करा, पण उपवासाच्या काळात ड्राय सीड्स खाऊ नका. बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड ही सगळी ड्राय सीड्स आहेत. त्यामुळे आपल्या अंगातली उष्णता वाढते, तसेच ॲसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो. खजूर, अंजीर, जर्दाळू, काळ्या मनुका या ड्रायफ्रूट्सचं उपवासाच्या काळात सेवन करा, कारण त्यातून पोषण मूल्य मिळतं. तुम्हाला लिक्विड घ्यायचं असेल तर दुधात ड्रायफ्रूट्स टाकून त्याची खीर करा. खारीक, अंजीर किंवा खजूर दुधात टाकून खीर करता येईल, पण ही खीर सकाळी आणि संध्याकाळी घ्यायची. दुपारच्या वेळी सफरचंद, डाळिंब, पेर, पेरू, वेलची केळं ही फळं खाऊ शकता. याशिवाय उसाचा रस, नारळ पाणी याचंही सेवन करू शकता. तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही या पद्धतीने उपवास करा. उपवासाच्या दिवशी रताळं भाजूनही खाता येईल. निसर्गानुसार आपल्या शरीरात काही बदल होत असतात. तिखट, तेलकट खाल्ल्यामुळे पित्ताचा प्रकोप होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी पोटासाठी थंड असलेल्या गोष्टींचं सेवन करावं. राजगिरा लाडू आणि दूध घेऊ शकता. वरीच्या लाया, राजगिऱ्याच्या लाया, उपवासाच्या भाजणीचं थालीपीठही तुम्ही खाऊ शकता. वरीसारखे पदार्थ भाजल्यावर हलके होतात. ताक पिऊनही तुम्हाला उपवास करता येईल. अचानक भूक लागली तर खजूर खा आणि पाणी प्या. उपवास करताना थोड्या थोड्या वेळाने थोडं पाणी प्या. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना तहान आणि भूक यातला फरकच कळत नाही. अनेक जण भूक लागल्यावर पाणी पितात आणि तहान लागली की खातात. आरोग्य राखण्यासाठी उपवास ही तशी चांगली गोष्ट आहे, पण अशक्त, बारीक अथवा वयोवृद्ध व्यक्तींनी उपवास जपूनच करायला हवा. पण जे धडधाकट आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांच्यासाठी उपवास हे वरदान आहे. फक्त ते योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे.